अशा पद्धतीचा गळा कसा कट करायचा आहे ते आज आपण सविस्तरपणे मापे टाकायला शिकणार आहोत। तर पहा मी काय काय केले आहे तुम्हाला अगदी सविस्तरपणे शिकवते। पहिल्यांदा पूर्ण उंची घेतली। पूर्ण उंची घेत असताना पहिल्यांदा जी पूर्ण शोल्डर आलेली आहे त्याचा निम्मा भाग घेतलेला आहे 7.5 इंच। त्यानंतर 1.25 इंच शोल्डर उतार घेतलेला आहे। इथून जे आहे ते आपल्याला जितकं तयार म्हणजे आपल्याला शोल्डर जितकी तयार हवी आहे तितकं सोडून उरलेला गळा टाकलेला आहे व गळ्याला आकार दिलेला आहे। हा गळा जो आहे तो 2.5 इंचाचा घेतलेला आहे। त्यानंतर मुंडाचा 1/2 भाग प्लस 1 इंच इथे मुंडा घेतलेला आहे। छातीचा 1/4 भाग घेतलेला आहे प्लस त्यामध्ये लुजिंग जे आहे ते 2.5 इंच म्हणजेच लुजिंग जे आहे ते आपण इथे देऊन घेतलेलं आहे। पूर्ण छातीमध्ये 2.5 इंच मिक्स करायचं, त्याचा 1/4 भाग करायचा व इथे 1/4 भाग टाकायचा आहे। त्यामुळे तुम्हाला ब्लाउज इथे टाईट होत नाही, म्हणजेच हात वर खाली करण्यासाठी पॅक नेक असला तरी व्यवस्थित ब्लाउज बसत असतो। त्यानंतर इथे माया जो आहे तो मार्जिन ठेवलेली आहे। कमरेचा 1/4 भाग घेतलेला आहे, त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन दिलेला आहे। आता हा नेक कसा तयार केलेला आहे ते सांगते। तर नेक तयार करण्यासाठी पहिल्यांदा 12 इंचाचा नेक इथे आपण पॉइंट करून घेतलेला आहे। त्यानंतर इथून वरचा जो नेक आहे त्यासाठी 4.25 इंच मार्क करून उरले इथून 2.5 इंचची खोली घेऊन गळ्याला आकार अशा पद्धतीने दिलेला आहे। हा 12 इंच जिथे घेतलेला आहे इथे सुद्धा 3.5 इंचावरती एक पॉइंट केलेला आहे व हा आकार दिलेला आहे। त्यानंतर अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन, कारण हा आकार खूप छोटा निमुळता दिसतो त्यासाठी हा एक्स्ट्रा घेऊन इथून थोडासा कर्व आकार अशा पद्धतीने व्ही मध्ये म्हणजेच आपण त्रिकोणी आकार जो आहे तो दिलेला आहे। इथे आपली नॉट असणार आहे। अशा पद्धतीने हा जो आहे तो बोट नेक प्लस जो खाली आहे तो त्रिकोणी गळा तयार होईल। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।